सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊयात आज रात्री दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या परिसरात देखील पावसाचा जोर आज रात्री जास्त राहील। मध्यम ते जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह मध्य महाराष्ट्रात होऊ शकतो। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री होऊ शकतो। तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आज रात्री हवामान खात्याने दिलाय। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात पाहायचे झाले तर या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर काही भागात हलका पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाचा अंदाज पाहायचं झालं तर विदर्भातील बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, अकोला, अमरावतीच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। तर नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहील, मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। हलका पाऊस मात्र या परिसरामध्ये काही भागांमध्ये होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।